साहेब आणि आता 1-2 मिनिटात आमचे शहराध्यक्ष काँग्रेसचे युसुफभाई, मला अचानक उमेदवारी अचानकपणे देशमुख साहेबांच्या जागेवर सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून एक धनगर कुटुंबातला ओबीसीतला उमेदवार म्हणून औरंगाबाद मधून पूर्वमधून महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी दिली आणि एखाद्या नॅशनल पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर काय गोष्टी घडतात आणि कशा पद्धतीनं त्याला सामोरं जावं लागतं हे मी जीवनामध्ये पहिल्यांदा शिकलो. सगळ्या पत्रकारांचा गराडा, मीडिया, पक्षाचे सगळे पदाधिकारी, घटक पक्षातले सगळे पदाधिकारी, त्यांची कामाची पद्धत, या सगळ्या गोष्टींना जुळवून घेण्यासाठी माझा 1 आठवडा मागचा त्याच्यामध्ये गेला. आज मी आपल्याला सांगू इच्छितो की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि छोटे छोटे जे घटक पक्ष आहेत, हे महाविकास आघाडीतले सर्व पक्ष पूर्ण ताकदीनिशी माझ्या पाठीशी उभे आहेत. दुसरं, ज्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवाऱ्या भरल्या होत्या, त्या सर्वच उमेदवारांनी उमेदवाऱ्या पाठीमागे घेऊन देशमुख साहेबांसहित सगळेच लोक आज पूर्ण ताकदीनिशी माझ्यासोबत आहेत. माझ्याविषयी बरीचशी चर्चा झाली, विरोधकांनी चर्चा केली. एक अत्यंत साधारण व्यक्ती म्हणजे बजाज ऑटोमधून कामगार म्हणून निवृत्त झाल्यानंतर मार्गक्रमण करत करत मला महाविकास आघाडीने फार मोठं हृदय करून मला उमेदवारी दिली. मी पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढतोय. मला समाजकार्य केल्याबद्दल महाराष्ट्रातनं मला 5 पुरस्कार आणि दिल्लीच्या एका संस्थेचा मला पुरस्कार समाजकार्यासाठी दिला आणि महाराष्ट्र शासनाचा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 2021-22चा आता मला मार्चमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आला. खूप समाजसेवा केली आणि एक चांगली संधी राजकारणामध्ये आमदार होण्याची, निवडून आमदारकीच्या उमेदवारीची संधी काँग्रेस पक्षाने, काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने आणि महाविकास आघाडीच्या सर्व राज्यातल्या नेत्यांनी मला या उमेदवारीला पाठिंबा दिला. निश्चितपणे काही गोष्टी निश्चितच माझ्या आवाक्याच्या बाहेरच्या होत्या, पण देशमुख साहेब असतील, पवन डोंगरेजी असतील, दीपालते असतील, इब्राहिम पठाण साहेब, पक्षाचे जेवढे लोक आहेत त्यांनी हिंमत दिली. माझा संघटनेचा प्रत्येक पदाधिकारी, समाजाचा प्रत्येक व्यक्ती गेली 10 दिवसापासून मला सगळं सहकार्य करतोय आणि त्या सहकार्याच्या माध्यमातून गेल्या 8-10 दिवसात मी चांगली प्रचार यंत्रणा मतदारसंघामध्ये उभी केली. शिवसेनेने प्रचंड प्रमाणात ताकद उभं करून प्रचार सुरू केलाय. लोक अफवा पसरवत आहेत, हे मॅनेज होतील, ते मॅनेज झाले, कोणी मॅनेज होणार नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फोडण्याचं पाप जे भारतीय जनता पार्टीनं केलंय, त्या पापाचे फळं भोगायला लावण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक, राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता पेटून उठलेला आहे आणि तेच आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी मला सगळ्या गोष्टी पाठीशी उभा केल्यात. शिवसेनेनं काल अंबादास दानवे साहेबांनी बैठक घेऊन शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कामाला लावलंय आणि म्हणून कुणी अफवावर विश्वास न ठेवता सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एका बजाजच्या कामगाराला
त्यांच्यामध्ये 24 तास राहणाऱ्या एका सर्वसाधारण व्यक्तीला पाठीशी राहण्याचा निर्धार केलेला आहे, निश्चय केलेला आहे. कोणाचा किती बोबाटा असेल, किती प्रसिद्धी असेल याच्याकडे लक्ष नसता आतमधून सगळ्या गोष्टी जनतेनं ठरवलेल्या आहेत की या वेळेला औरंगाबाद पूर्व मतदारसंघामध्ये, छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघामध्ये एक वेगळा इतिहास घडवणं नव्हे तर नगरला जे निलेश लंके साहेबांसोबत झालं तीच पुनरावृत्ती छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पूर्व मतदारसंघामध्ये होणार आहे याची मला खात्री आहे. आणि याच्यामध्ये आपल्या सर्व पत्रकारांची भूमिका फार महत्त्वाची राहिलेली. कशी प्लस मायनस कशी का होईना गेल्या आठवडाभरामध्ये माझी प्रसिद्धी सर्वच वर्तमानपत्रांनी, इलेक्ट्रॉनिक मीडियाने दिलेली. मला अत्यंत आता मुस्लिम बहुल एरियात तर माझा परिचय बऱ्याच लोकांना नव्हता, पण इब्राहिम पटेल, इब्राहिम साहेब, अक्रम पटेल साहेब, सरताज, डॉक्टर सरताज साहेब, डॉक्टर आपले आमदार MM शेख माजी आमदार, पुन्हा जफर पठाण साहेब, या सगळ्या लोकांनी मला त्या एरियामध्ये नेऊन सगळ्यांची ओळख करून दिली आहे. संपूर्ण समाज तोही माझ्या पाठीशी पूर्णपणे उभा केला आहे. आणि म्हणून मला आज आपल्याला हेच सांगायचं आहे की या निवडणुकीमध्ये मी साधारण जरी असलो तर मनानं फार मोठा आहे. निश्चितपणे मी त्या मनाने आणि तनाने आणि जनतेच्या ताकदीने श्रीमंत आहे. मी कुठलीही गोष्ट कमी पडू देणार नाही. मला प्रेम करणारी, माझ्यावर श्रद्धा असणारी सगळी जनता मला सगळ्या प्रकारची मदत करणार आहे. आपण सर्वांनीही मला या निवडणुकीमध्ये मला जसं होईल तसं आपलं प्रेम वर्तमानपत्रातनं, इलेक्ट्रॉनिक मीडियातनं द्यावं. उर्दू पेपरनी सुद्धा मला सगळ्या पेपरला बोलवून घेऊन उर्दू पेपरच्या सगळ्या संपादकांनी माझ्या मोठ्या मोठ्या बातम्या त्या मला वाचता येत नाहीत पण माझ्या व्हॉट्सअपवर त्या टाकल्या फोटोसह. आणि म्हणून सगळ्यांनीच त्यातल्या त्यात यूट्यूबवाले चॅनल